जड जड जीव आणि जाता जाता उगं काहीतरी करत बसू नका. हल्ली माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात. बरोबर आहे की? बरोबर. माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या पदावरती प्रेम करतात, माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करतात. पण लक्षात ठेवा, सत्ता, संपत्ती, सौंदर्य या तीनही गोष्टी नश्वर आहेत. सत्ता, आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, उद्या राहूच काही खात्री? कोण कुठं उडी मारील आणि कोण कधी आखं ओढून नेईल सांगता येतंय का? अजिबात नाही. पद नश्वर, सत्ता नश्वर. संपत्तीचं बी तसंच आहे. आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो. दलिंदर चले समिंदर नशीब लेके साथ, मोती किले डुबकी मारी शंख लेके हात. कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही. त्याप्रमाणे सौंदर्य सुद्धा नश्वर. हे छोट आहे ना, असं 2-3 वर्षाचं, हे बारक असं. हे जर असं पळत पळत पुढे आलं ना, असं वाटतं पटकन उचलून घेऊन पटापट पटापट. वाटतं का? मला सांगा, तेच पुन्हा 40 वर्षांनी भेटलं मग घेणार का? संपलं ना सौंदर्य, रास नश्वर. म्हणून त्याच्या पाठीमागे लागू नका. पण माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या पैशावरती, धनावरती कसं प्रेम करतात? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पाठीमागे पेपरला एक फोटो होता, एवढा भारी मला आवडला. पेपरच्या गप्पा मारू नाही महाराज इथं उभे राहून, पण भारी मला भावलेला, मला आवडलेला फोटो. तो फोटो असा होता, एक 60 ते 70 वर्षाचे बाबा होते. सुनबाई अंगणात पाठ ठेवून पाटावर बसून साबण लावून आंघोळ घालत होत्या. कोण? सुनबाई. 70 वर्षाचं म्हातारे, दुर्मिळ आहे का नाही? आता हल्ली हम दो हमारे दो, म्हातारा म्हातारे फेक. काही कोणाची कोणाला गरज नाही. ते 1 महिना इकडं आणि 1 महिना तिकडं बळबळ आपलं चालू आहे. पण पाटावर बसून 70 वर्षाचे आजोबा सुनबाई साबण लावून आंघोळ घालतात. आहे का नाही भारी? एक नंबर आहे. मला भारी फोटो आवडला. फोटो आवडला असेल तर सहज खाली नजर गेली. फोटोच्या खाली एक ओळ लिहिलेली होती. ती ओळ अशी होती, ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही टेन्शन. काय लिहिलेलं होतं? ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही टेन्शन. मला सांगा, खरी आंघोळ पेन्शनला होती का बाबांना होती? माणसं माणसा प्रेम करतात का धनावर प्रेम करतात? आहे का नाही वास्तविकता? आमच्या शेजारी आता राखी पौर्णिमेला एक बहीण आली होती. बहीण आल्यास नंतर भाऊजांनी भारी स्वयंपाक केला, ताट वगैरे केलं, जेवण केलं, सगळं झालं. मग म्हणली, दादा थांब, आता तू चाललास तर राखी बांधते. म्हणले ठीक आहे. पटकन घरात गेली, ताट केलं, औक्षण केलं, कुंकुम तिलक ओवाळलं, राखी बांधली. आणि राखी बांधल्यास नंतर भावाने आपल्या खिशात हात घातला, 500 रुपयाची नोट काढली आणि बहिणीच्या ताटात टाकली. बहीण म्हणली थांब, हे मला नको. मग भावाला वाटलं अजून लागते काय नको. पुन्हा खिशात हात घातला, पुन्हा दुसरी नोट काढली आणि परत ताटात टाकली. म्हणली आता तर हे काम करूच नको. भावाला वाटलं साडी बिडी लागती का काय. चल म्हणलं दुकानात जायचं का, साडी खरेदी करायची का, काय पाहिजे तुला? म्हणले अजिबात नाही, 550 असलं देऊच नको. अगं मग लागतंय काय तुला? तेव्हा ती बहीण भावाला म्हणली, दादा तुझी पोरगी माझ्या पोराला देतोय का बघ, आणि नसलं जमत तर निम्मा 7 माझ्या नाव करून दे. काय करावं त्या भावाने? आता सांगा बरं तुम्ही. कुठं गेलं बहिणीचं भावाचं प्रेम? राहिली का माणूस? आज 50% केसेस असे आहेत, बहिणीने भावाच्या विरोधात टाकल्यात, माझा हिस्सा आणि माझा गुंठ मला पाहिजे. राहिलं आपण की अजिबात नाही. म्हणून माणुसकी सांभाळा. तुकडोजी महाराज त्या काळात माहिती होतं पुढे काय होणार आहे, मग तेव्हा ते सांगून ठेवतात. त्यांच्या भाषेत ते बोलतात, मानवांनो माणुसकीला जागा रे, मानवांनो माणुसकीला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, मानवांनो माणुसकीला जागा रे, मानवांनो माणुसकीला आता
दिला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. सांगायची बारी आली का नाही? गुजराती भाषेत एक म्हण आहे, ते सांगतात पैसा वाळानी बकरी मरे बघेगा मे जाने. काय सांगतात? पैसा वाळानी बकरी मरे बघेगा मे जाने, निर्धन की छोकरी मरे कोई न जाने. पैशावाल्याची शिळी बिली शिळी तुमच्या गावच्या पाटलांची इथं नाही ना पाटील, असलं तरी बी काय प्रॉब्लेम नाही. पाटलांची जर शेळी गेलीच तर अख्खा गाव विचारायला, पाटील काय खाल्लं होतं, पाटील काय झालं, पाटील तुम्ही कुठे गेलते, काय झालंय. 5,000 शेळींची आपण 10,000 कुणाची आहे, मोठ्याची आहे ना. आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली, विचाराय सुद्धा कुणी गेलं नाही काय झालंय आणि कसं झालंय. असंच उदाहरण दुसरं, काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव. काय सांगतात? काटा चुभा अमीर को दौडा सारा गाव, निर्धन गिरा पहाड से कोई नहीं. श्रीमंताला काटा मोडला ना, काटा तरी अख्खा गाव विचारायला कस काय मोडला, कुठे गेलते, तुम्हाला काय पडलं होतं, काय झालंय, काटा मोडलाय. आणि गरीब पहाडावून खाली पडलं, विचारायचं तर लांबच राहिलं, भेटायचं तर लांबच राहिलं. लोक म्हणली ती पेला असं, जाऊ दे. कोण आहे? गरीब आहे, गरीब. मला सांगायचं तात्पर्य, माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात. असं येडापणा काही करू नका. ज्याच्या त्याच्या भाग्यात जे जे आहे त्याला ते मिळतं, अपील कोणी करू शकत नाही. किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा मानवतेचा धर्म आहे. आणि जाता जाता 2 धाम 4 धाम आळंदी पंढरी दुनिया पालती घालू नका नुसते. सगळ्यात जवळचा दिवस शोधा. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता, त्यांना कमी लेखू नका. आमच्यासाठी आमची आई भगवंत आहे, आमच्यासाठी आमचे बाबा भगवंत आहेत, आमच्यासाठी आमचे सद्गुरू भगवंत आहेत. फिर समजण्या लोक इशारा काफी होत आहे. सांगितलं ना, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात शेवटची 5 मिनिट आई बाबांच्या वरती सांगत असते. आमचे महाराज मला म्हणतात, काय बाई तुझं भेटलं ना भेटलं तेवढंच करा सेवा आईची, करा सेवा बापाची, काय गरज सांगायची, पण आली का नाही बारी सांगायची. इथं कीर्तनात सांगितल्यानंतर बाहेर जर का गेलं, माणसं मला म्हणतात, काय काय महाराज तुम्ही आई बाबाच एवढं भारी सांगितलं, पण आमचं म्हातारं काय खुडीच आहे तुम्हाला माहित नाही. काय काय आपली स्पष्ट बोलतात मोकळ्या मनाने. आमची म्हातारी काय चालीची तुम्हाला माहित नाही. म्हणजे काय खुडीचं काय चालचं, आपलं बालपण आठव बरं जरा. आपण काय कमी खुडीचं होतो काय? रोज एका बच्ची भांडणं होती लहानपणी. तारुण्यात आलं तर काय काय उद्योग, काय काय त्या आई बापाने सांगावं का नाही सांगावं अशी तर आहे. म्हणून दोष वयाप्रमाणे माणूस बदलतो. म्हातारपण बालपण सारखं असतं. थोडस त्यांना सांभाळा, कारण आपल्याला बी म्हातारं व्हायचंय. आपली पोरं जवळून बघतात आपला बाप त्यांच्या बापाला कसा सांभाळतोय, आपली आई सासूला कशी सांभाळते बघतात का नाही. मग आपलं बी तसंच दिवस आहे. म्हणून त्यासाठी आई वडिलांची सेवा करा. आईचं महत्व बापाचं महत्व कळतं कोणाला? महिला मंडळी. आपल्याला माहेरी किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आपली आई जिवंत आहे ना, तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथे जातो. जोपर्यंत माहेरात आमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथे जातो. पण जेव्हा आमची आई जगाचा निरोप घेते, आमचा बाप जगाचा निरोप घेतो, तेव्हा फक्त पाहुणी म्हणून जाणे, रातची रात्र राहणे आणि रिकाम्या हाताने माघारी येणे. हे का नाही वास्तविकता? बऱ्याच जणी आता राखी पौर्णिमेला गेल्या असतात, हे का नाही? राखी बांधली, जेवण केलं, ओवाळलं, भावाने उगा 200ची नोट काढली, ताटात टाकली. तुम्ही जाताना शिरूर मध्ये पुन्हा 2,000 त्यात टाकून साडी नाही घेतली का बारी तुम्हाला? आणि जाऊन तिकडे सांगितलं माझ्या भावाने साडी घेतली, माझ्या भावाने साडी घेतली. उगा नवऱ्याने साडीचा वास घेऊन बघावा की पैसे कुणाचे. आपली इमानदारी जाकेल का? मला सांगायचं तात्पर्य, काहीतरी करत बसू नका. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता यांचं महत्व कळतं कुणाला? शेवटची 5 मिनिटं एक उदाहरण सांगते, भजन करा. शेवटचं उदाहरण सांगते तुम्हाला. तुम्हाला माळीन नावाचं गाव माहिती का? माळीन कुठलं? आंबेगाव तालुक्यातलं माळीन नावाचं गाव. आज पावसाचे दिवस आहेत. तसेच 2014 साली घडलेली घटना, पावसाळ्याचे दिवस होते. 4 दिवस 8 दिवस 15 दिवस सतत पाऊस चालू असला. सतत पाऊस चालू असल्या कारणाने पाणी वाहून 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 डोंगर दरड कोसळली आणि गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
योगाने तिथं जाण्याच्या योगाला माळीन नावाच्या गावाला गेलो, पाहिलं, उत्सुकतेने गाव पाहू असं वाटलं. गावात गेलो, पाहिलं तर महाराज फक्त एका कोपऱ्यात शाळा वाचली, शाळा, आणि त्या शाळेचे जरी एक मंदिर आहे. तेवढंच वाचलंय, अख्खं संपलेलं आहे. कारण वर आपल्या घरासारखी घर नाही, तर आपल्या गावासारखी ती गावं बी नाही. उग 50-100 माणसांचं छोटी छोटी घर आहेत, अगदी नॉर्मल छोटी छोटी. वरून दरड कोसळली, असं सगळं संपलं. ती घरं बी काय ह्या कोपऱ्यात एक आणि त्या कोपऱ्यात नाही, खिटून 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 सगळी घरं छोटी छोटी. अख्खं दरड कोसळली आणि गाव होत्याचं नव्हतं झालं, सगळं संपलं. पहिली गाडी, पहिली एसटी गावात आली. आल्याच्या नंतर समजलं, घर दिसाना, गाव दिसाना, वाऱ्यासारखी बातमी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं. बऱ्याच जणांच्या पायाखालची जमीन बाजूला सरकली, अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यात टचकन अश्रूच्या धारा लागल्या. जिता जीव मातीत गाडणं एवढं सोपं आहे, अख्खं गाव संपलं. खूप वाईट वाटलं, पण विलाज नव्हता. दिवस उगवला दुसरा, वाचली फक्त 4-10 लोक. जी सकाळी सकाळी उमरा ओढून शेतात गेली का ती, आणि जी 4-2 लेकरं आई बाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती, एवढीच वाचली. अख्खं सगळं संपलं. दिवस उगवला दुसरा, एवढी गर्दी, एवढा समाज तिथं लोटला गेला की अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत लोक तिथे गेले. भरपूर लोक, तुमच्या आमच्यासारखी पण बरीच गेली. काही लोक फक्त काय झालंय हे पाहण्यासाठी गेली, काही लोक दुःखात सहभागी होण्यासाठी गेली, आणि काही लोकांना वाटलं चला आपल्या खिशात 4-10 रुपये आहेत, त्यातले 4 जण रुपये मदत करूया, याच्यासाठी तिथे गेली. आणि गेल्याच्या नंतर पाहिलं, एवढी गर्दी, एवढा समाज. त्यात असा एक मुलगा होता जो 9वी पासून 10वीत गेलेला होता, आई बाबांनी बाहेर शाळेला पाठवलेला होता. त्या लेकराला तिथं आणण्यात आलं. तिथं आल्याच्या नंतर त्याला समजलं, आपलं घर नाही राहिलं, आपली आई नाही, आपले बाबा नाही, आपली आजी नाही, आजोबा नाही, छोटी दिदी नाही, भैया नाही, सगळं संपलेलं आहे. हे तिथं आल्याच्या नंतर समजलं. आणि किती दुःख झालं असेल मग. जीवाच्या आकांताने धाय मोकलून ढसढसा ते पोरग रडू लागलं. मोठ्याने आक्रोश करतय, अश्रू ढाळतय, आणि ढसढसा ते लेकरू छोटस रडत होतं, जीवाच्या आकांताने आक्रोश करत होतं. एवढी गर्दी, एवढा समाज होता की सगळ्यांच्या पाठीमागे एक मनुष्य येऊन उभा राहिला होता. ज्या माणसाच्या अंगात भारी कपडे होते, 1 नंबर कपडे होते, खिशात भारी बंडल होते, 1 नंबर मोबाईल होता, 1 नंबर घड्याळ होतं, आणि 1 नंबर गाडीत बसून तो माणूस आलेला होता, पण सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला होता. या लेकराचा आवाज, जीवाचा आकांताने आक्रोश त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेल्या माणसापर्यंत गेला. आणि मग त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यात टचकन अश्रूंच्या धारा लागल्या. पण काहीच करू शकत नाही आपण. तरी सुद्धा मानवी मनाचा स्वभाव, दिलदार मनाचा माणूस, राजा मनाचा माणूस गर्दीतून वाट काढत अगदी लेकरासमोर येऊन उभा राहिला. एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने पोराच्या डोळ्यातले अश्रू पुसले. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या. दुसऱ्या हाताने पोराच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि एका वाक्यात सांगितलं, बाळा रडू नकोस ना, तुझा उर्वरित शिक्षणाचा जो खर्च आहे का तो अख्खा खर्च मी करतो, पण तू रडू नकोस. तरी पोराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. पुन्हा सांगितलं, तुला सर्व्हिसला मी लावतो, पण तू रडू नकोस ना, तरी पोरग रडतंय. परत सांगितलं, तुला घर बांधून देतो, तुला गाडी घेऊन देतो, पण तू रडू नकोस ना, तरी पोरग रडतंय. ते शब्दात वर्णन करणार दुःख नव्हतं, थांबू म्हणणार थांबू शकत नव्हतं. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा, सगळं झालं आणि शेवटी एकच वाक्य लेकरू बोललं, साहेब माझं शिक्षण पूर्ण करता, मला सर्व्हिसला लावता, मला घर बांधून देता, मला गाडी घेऊन देता, पण माझं बाप देताल काय परत, माझी आई देताल काय पुन्हा. हे वाक्य ते लेकराच्या मुखातून बाहेर पडलं आणि समोरच्या माणसाच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. आणि शेवटी तो माणूस बोलला, सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा. काय सांगतात, सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. आज सगळं काही झालं असतं, शिक्षण झालं असतं, सर्व्हिस झाली असती, घर झालं असतं, गाडी झाली असती,
पण जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकणारा बाप नव्हता या विश्वात, जवळ घेऊन मिठी मारणारी आई नव्हती या विश्वात। आईचं मत होतं, त्यांना विचारा, खरंच ज्यांची आई या विश्वात नाही ना त्यांना जाऊन विचारा आई म्हणजे काय। बापाची किंमत त्यांना आहे, ज्यांचा बाप आज या जगात नाही त्यांना जाऊन विचारा बाप म्हणजे काय। कोरोनाच्या काळात अनुभव आला असेल कित्येक